बिबट्यापासून सावधान. बिबट्यामुळे होणार रेबीज. बिबट्याचा हल्ला, रेबीजचा धोका. राज्यभरात बिबट्यानं नुसता धुमाकूळ घातलाय. कधी काळी शेत शिवारी दिसणारा बिबट्या थेट मानवी वस्तीत घुसल्यानं नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलंय. त्यातच बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. तर दुसरीकडे बिबट्याला जेरबंद करताना वन अधिकाऱ्यांसह स्थानिकांवरही बिबट्या हल्ला करतोय. अशातच बिबट्यापासून माणसाला रेबीज होऊ शकतो अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात भक्ष्य मिळत नसल्यानं मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला. बिबट्यांकडून कुत्र्यांची सर्वाधिक शिकार केली जाते. रेबीज झालेल्या कुत्र्यांची बिबट्यानं शिकार केल्यास बिबट्यालाही रेबीज होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा तोच बिबट्या माणसावर हल्ला करेल तेव्हा बिबट्यापासून माणसालाही रेबीज होईल. सध्या बिबट्याचे हल्ले हे माणसांवर ते मोठ्या प्रमाणात होत आहेत. बिबट हा अगदी मानेला पकडतो, त्यामध्ये जखमी होत आहेत. अशा वेळेस रेबीजचा कितपत धोका आहे? लेपर्डकडून माणसाला होण्याचे चान्सेस अजून तरी आपल्याला ऐकण्यात नाही आहेत. आणि डिटेक्शनमध्ये फक्त एकच ऑप्शन असतो आपल्याला की रेबीज ॲनिमलचा, म्हणजे जेव्हा तो मरतो त्याच्यानंतर त्याचा ब्रेन काढला जातो आणि तो टेस्टिंगला पाठवतात आणि त्याच्यामधून आपल्याला डिटेक्ट होतं की त्याला रेबीज आहे की नाही. म्हणजे लेपर्ड जर रेबीड असेल तर तो माणसाला ट्रान्समिट होऊ शकतो. पण तसा लेपर्ड रेबीड झालेला हा सेम डॉगसारखेच सिम्पटम्स दाखवणार, एवढं तरी म्हणजे नक्की. खरं तर रेबीजचा विषाणू संक्रमित प्राण्याच्या लाळेतून पसरतो आणि चाव्यानंतर तो विषाणू मानवी शरीरात प्रवेश करून मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे हल्ल्यातून झालेली जखम त्वरित स्वच्छ धुवून सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिला जातो. सध्या तरी बिबट्याला रेबीज झाल्याचं प्रकरण समोर आलेलं नसलं तरी बिबट्याला रेबीज होण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. या दृष्टीने वन विभागानं तात्काळ मृत बिबट्यांची रेबीज तपासणी करायला हवी. त्याशिवाय बिबट्याला रेबीज होतो का आणि त्यामुळे माणसालाही धोका आहे का हे स्पष्ट होणार नाही. रोहिदास घाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर.